नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 सायकल म्हणते मी आहे ना हा भाग आपण आज पाहणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, कमी खर्चिक, वापरण्यात सहजता असलेली सायकल आज या पाठामध्ये आपली स्वतःची माहिती सांगणार आहे. हा पाठ एक आत्मकथनात्मक पाठ आहे. मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकीही म्हणतात, कारण मला 2 चाकं आहेत. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 सालचा. फ्रान्स देशातील MD सीवर्क हे माझे जन्मदाते आहेत. 1876 साली H.J. लॉसन यांनी मला गती यावी, माझा वेग वाढावा म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिली 200 वर्ष मी रखडत चालले, पण पुढची 100-150 वर्ष मी कधीही थांबले नाही. माझा प्रचार, प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मात्र मीच आहे. आई वडील आपल्या मुलाला सायकल हमखास आणून देतात. का माहीत आहे? एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही त्यावरून पडलात तरी थोडंसं खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ते लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून काहीतरी धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची आणि माझी संगत कायमची जुळते. आई तुम्हाला म्हणते, जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही. मला लगेच बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होता आणि दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध तुम्ही घेऊन येता. घरात मी असले की छोटी मोठी कामे कशी पटापट होतात, नाही का? कार, बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना म्हणजे लायसन काढावं लागतं. माझ्यासाठी मात्र त्याची मुळीच गरज नाही. लहान मुलांपासून मुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं. आणि कधी आड रस्त्याला पंक्चर जर झालेच तर मला हातात धरून आणायला काहीच अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मला मान्य आहे. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचं महत्त्वाचं काम असेल तर त्याचा वापर नक्की करावा. पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतराचा प्रवास सुखद करा. मी तुमच्यासाठी 2 दृष्टीनं लाभदायक आहे. एक म्हणजे वैयक्तिक फायदा आणि दुसरा म्हणजे सामाजिक फायदा. कसं ते सांगते. हे पहा, तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईल तोपर्यंत मला चालवण्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतील. तुमच्या मांसपेशी तंदुरुस्त राहतील. घाम निघाल्याने जादा मेद म्हणजे चरबी जळून जाईल व प्रतिकारशक्ती तुमची वाढेल. तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतील. हा झाला आरोग्याचा फायदा. माझी किंमत तशी माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार मोठा होत नाही. मला पेट्रोल डिझेल लागत नाही, त्यातूनही तुमचे पैसे वाचतात. शिवाय इंधनाची बचत होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. तो कसा हे ऐकायचं आहे? आपल्या देशात पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे परदेशातून विकत घ्यावे लागते. त्यामुळे आपले चलन म्हणजे आपला पैसा हा परदेशात जातो आणि तो मात्र आपण वाचवायला पाहिजे. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण होते, वाहतुकीची कोंडी होते. मोठ्या शहरात हे समस्या आज मात्र जीवघेण्या ठरत आहे. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी आहे, पण मी आहे ना त्याला पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर आज जगभर होत चाललेला आहे. पॅरिससारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. अरे हो,
मी आता बरीच आधुनिक झाले बरं का. वेगवेगळ्या रूपात मी आज तुम्हाला भेटू शकते. मुळातली मी बिन गिअरची सायकल. आता मला गिअर पण लागले. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी असते. जशी तुमची आवड तशीच करा माझी निवड. चला तर मग धूम ठोकूया. मित्रांनो, या ठिकाणी आपला पाठ संपत आहे. पण सायकल चालवणं ही मात्र आज काळाची गरज आहे. कारण आपण जे काही वाहनं वापरतो त्या वाहनातून निघणारा धूर आज आपल्या पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. आणि त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचे दरसुद्धा वाढत आहे. परंतु सायकल मात्र वापरणे आपल्याला खूप फायदेशीर आहे, की ज्यामुळं प्रदूषण पण होत नाही आणि आपले पैसेही त्या ठिकाणी वाचणार आहे. तर आपण छोट्या मोठ्या कामांसाठी नक्कीच सायकलचा वापर करूया आणि पर्यावरणाचा संरक्षणाच्या दृष्टीने थोडाफार आपण हातभार लावूया.